हे कुंकवाचं पाणी आहे का काय आता ते तिला कळेलच काय आहे ते. बधीरबाई आहे ती, कारण तिला कळत नाही कुंकाचं पाणी आणि रक्त काय. कोण होतं नेमकं तुमच्यावर दबाव टाकणार? व्हिडिओ तिच्या घरचेच होते, तिच्या घरची लोक होते. सकाळी त्या व्हिडिओचं जे काही राजकारण झालेलं मी बघितलं, ते येऊन माझ्यावर दबाव टाकून की नाही तो आत्ताच्या आत्ताच बनव, रात्रीच बनव. माझी 2 लहान लेकरं, माझे 74 वर्षाचे सासरे, माझी सासू आणि मी आणि माझी काकू, आम्ही एवढेच घरात होतो. मोठे पुरुष असं व्यक्ती कोणी घरात नसल्यामुळे ठीक आहे व्हिडिओ बनवून यांना जाऊ तरी दे अशा ह्याच्याने तो दबावाखाली व्हिडिओ बनवला. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर मारहाणीचे आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर माझ्याबरोबर आहेत. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून हे प्रकरण सुरू झालंय, तेव्हापासून रोज नवनवीन ट्विस्ट यामध्ये येताना पाहायला मिळतात. काल एक माफीनाम्याचा व्हिडिओ सुद्धा आला होता, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणातला गुन्हा दाखल झालाय. माफी मागितल्याच्या नंतर पुन्हा खंडाळकर जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा रुपाली पाटलांवरती आरोप केलेले आहेत. काय नेमके आरोप आहेत तुमचे? तुम्ही माफीनाम्याचा व्हिडिओ तर केला, मात्र हा व्हिडिओ कोणाच्या दबावाखाली केला होता? हा तिच्या घरच्यांच्या दबावाखाली केला होता व्हिडिओ. आणि सकाळी त्या व्हिडिओचं जे काही राजकारण झालेलं मी बघितलं, म्हणून मी माझी कंप्लेंट मागे घेऊन मी पुन्हा तिच्यावर कंप्लेंट केलेली. आता ही जी काही कंप्लेंट तुम्ही केली आहे, नेमकं काय काय म्हटलंय या कंप्लेंट? आता जी कंप्लेंट केलेली आहे त्याच्यामध्ये मी जे आधी सगळं मेन्शन केलं होतं की माझ्या घरी येऊन मारहाण केलेली आहे वगैरे, आणि रात्री जे काही माझ्यावरती दबाव आणून तो व्हिडिओ बनवला गेला, हे मी पुढच्या कंप्लेंटमध्ये. कोण होतं नेमकं तुमच्यावर दबाव टाकणार? व्हिडिओ तिच्या घरचेच होते, तिच्या घरची लोक होते. ते येऊन माझ्यावर दबाव टाकून की नाही तो आत्ताच्या आत्ताच बनव, रात्रीच बनव, तू सकाळी नाही. मी त्यांना सांगत होते आता माझी मनस्थिती नाहीये, मी सकाळी बनवते, आपण उद्या बोलू या विषयावरती. त्यांनी माझं ऐकलं नाही. जोपर्यंत मी व्हिडिओ बनवला नाही ते माझ्या घरातनं बाहेर पडत नव्हते. माझी 2 लहान लेकरं, माझे 74 वर्षाचे सासरे, माझी सासू आणि मी आणि माझी काकू, आम्ही एवढेच घरात होतो. मोठे पुरुष असं व्यक्ती कोणी घरात नसल्यामुळे मी केवळ की ठीक आहे व्हिडिओ बनवून यांना जाऊ तरी दे घरातून अशा ह्याच्याने तो दबावाखाली व्हिडिओ बनवला होता. पण आता तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर सुद्धा रुपाली पाटील ठोंबरे असं म्हटलं की ते कुंकवाचं पाणी होतं आणि तुमच्यावरती चाकणकरांनी सांगितल्यावरून तुम्ही हे सगळं केलंय वगैरे. हे ससूनचे रिपोर्ट आणलेत मी करून, त्यामुळे हे कुंकवाचं पाणी आहे का काय आता ते तिला कळेलच काय आहे ते. बधीरबाई आहे ती, कारण तिला कळत नाही कुंकाचं पाणी आणि रक्त काय हे तिला कळत नाही. आणि ज्या बाईला हे कळत नाही त्या बाईनी तिचा राजीनामा तर द्यावाच पक्षातून, शिवाय तिची सनद पण काढून घ्यावी असं मला शासनाला सांगणं आहे. पण त्यांचा जो काही एक पहिल्यापासून ते आरोप करताना पाहायला मिळतात की रुपाली चाकणकर यांच्याशी तुमचा संबंध आहे आणि त्या तुम्हाला समर्थन देतात, म्हणून तुम्ही हे सगळं बोलता. रुपालीताई चाकणकर यांना कोण नाही ओळखत. मी पण जनसामान्य महिला आहे, त्यांना ओळखते, नाही असं मी म्हणणार नाहीये. पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना आणायचं हे रुपाली पाटीलचं, ठोंबरेचं राजकारण आहे. याच्यात ताईचा काही संबंध नाहीये. तुमचा काही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे कधी? नाही, माझं त्यांच्याशी काहीच नाही. उलट माझं असं म्हणणं आहे त्यांनी अजूनपर्यंत माझी दखल घेतली नाहीये. एवढं सगळं प्रसार होऊन त्यांनी माझी दखल घेतली नाहीये. इव्हन चित्राताई वाघ असू देत किंवा मुरली अण्णा असू देत, यांनी कोणीच माझी दखल घेतली नाही. फक्त तृप्तीताई देसाई यांनी आजपर्यंत माझी दखल घेतली आहे, त्यामुळे मी त्यांचं समर्थन करते. पण या सगळ्यानंतर असंही म्हटलं जात आहे की तुम्हाला काही त्यांच्या घरातले लोक आहेत जे तुम्हाला मेसेज करतायत किंवा अजूनही दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, ते नेमकं काय? अश्लील प्रकारचे मेसेजेस मला त्यांच्या घरातनं यायला लागले आहेत, म्हणजे येत होते त्या दिवशी. जर मी ते प्रकरण थांबवत होते पोस्ट टाकल्याचं, तर अशा प्रकारच्या घाणेरड्या शिव्या, मला फोन कॉल्स, हे सगळं यांनी सुरू केल्यामुळे मी आता माघार घेणार नाहीये. रमा, आता तुमची नेमकी मागणी काय असणार आहे? कारण मुळातच त्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत, त्या असं सुद्धा म्हटलं, म्हणजे काल खडक पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी जो काही गोंधळ घातला की मी राजीनामा द्यायला तयार आहे, मात्र माझी पण कंप्लेंट घ्या वगैरे. माझी तर म्हणणं आहे खरंच, म्हणजे असं बोलू नये मीडिया समोर, पण खरंच तिने राजीनामा द्यावा, एवढंच माझं म्हणणं आहे. बरं, या सगळ्याच्या नंतर खरं तर रुपाली चाकणकर असतील, रुपाली पाटील ठोंबरे असतील, दोन्ही एकाच पक्षाच्या नेत्या आहेत आणि दोघी एकमेकींविरोधात इतकं बोलत असतात. म्हणजे अनेकदा रुपाली चाकणकर इतकं बोलताना दिसत नाही, मात्र रुपाली ठोंबरे पाटील या नेहमीच बोलत असतात. मग या सगळ्याच्या नंतर तुमची एक सर्वसामान्य नागरिक म्हणून नेमकी या सगळ्यावरची भूमिका काय, किंवा तुम्ही अजित पवारांकडे काही मागणी करणार आहात?
रुपाली चाकणकर ताईंचं मला माहित नाहीये, पण हे भुंकणारं कुत्रा आहे एवढंच मला माहिती आहे. आणि अजितदादांना माझी कळकळीची विनंती आहे की या महिलेला जेव्हा तुम्ही निलंबित कराल आणि हिचा राजीनामा घ्याल, तेव्हाच तुम्हाला चांगल्या महिला आज पॉलिटिक्समध्ये येताना दिसतील आणि सक्रिय होतील, असं माझं दादांना म्हणणं आहे. आता त्याच्यानंतर म्हणजे हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर तुमचं 1 to 1 काही बोलणं झालंय रुपाली पाटील ठोंबरे यांच्याशी? मला इच्छाही नाहीये, त्या बाईचं तोंड तर बघायची इच्छा नाहीच आहे आणि तिच्या समोर आणि म्हणजे तिला माझ्या समोर आणायची सुद्धा इच्छा नाही आणि तिने येऊ पण नाही. हे माझं प्रामाणिक मत आहे. या सगळ्यानंतर तुम्ही आता पोलिसांची सुद्धा या सगळ्यात मदत घेताय, पोलिसांचं सहकार्य मिळतंय का? मला अतिशय उत्तम प्रकारे पोलिसांचं सहकार्य मिळतंय, म्हणूनच मी अजून कुठल्याही आयोगाचं दार ठोकवलेलं नाहीये. कारण मला इथून जर सहकार्य चांगलं मिळत असेल तर मी का कुणाला मध्ये घेऊ आणि मी का राजकारण वाढू, असं त्या माझं इतक्या म्हणणं आहे. मोठ्या नेत्या असताना तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं? कोण मोठ्या नेते आहेत? काय संबंध? रुपाली पाटील ही नेता नाहीये. मी मगाशीच सांगितलं हे एक गाढव आहे, गाढव. म्हणजे मी प्रामाणिक सांगते, आमच्या वॉर्ड मध्ये जर गाढव जरी उभं राहिलं ना तरी रुपाली पाटील ठोंबरे निवडून नाही येणार, ती गाढव निवडून येईल. त्यामुळे ती माझ्या नाही, मला वाटतं कोणाच्या दृष्टीने मोठी नेता वगैरे नाहीये. पण तुम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा? हा, मला न्याय मिळेल, कारण मी कुठंच नाहीये. मी माझं मत मांडलेलं आहे. माझ्या घरी येऊन मला मारहाण करतायत, माझ्यावरती गुन्हे दाखल करतायत. शेवटी सत्याला जर विजय असेल तर मला नक्कीच न्याय मिळेल. पण जर लवकरात लवकर हा न्याय मिळाला नाही तर तुम्ही सुद्धा महिला आयोगाचं दार ठोठावणार का? हो, मला जर न्याय मिळाला नाही तर मी महिला आयोगाकडे जाईल, महिला बाल विकास मध्ये जाईल. मला जिथे जिथे न्याय मिळवता येईल तिथे तिथे मी जाईल. नक्कीच आपण बघतोय माझ्याबरोबर माधवी खंडाळकर या होत्या. जसं त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि रुपाली ठोंबरे यांनी पदाचा राजीनामा द्यावा किंवा मग अजितदादांनी स्वतः त्यांना निलंबित करावं, अशा प्रकारची मागणी जी आहे ती त्यांच्याकडून केली जाते. त्याचबरोबर अनेक पुरावे घेऊन सुद्धा त्या समोर आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्यावर आता स्वतः रुपाली पाटील ठोंबरे नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत किंवा काय उत्तर देत आहेत हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.